करू नका, तुमचं वय गेलं हो याच्यामध्ये. मान्यवर साहेब तुम्हाला सांगितलं मी, गाय कशा वेळेला नेलं तिथं बांधली आणि ते दावा तोडून पळाली. तर एका ऋषीची कुटी होती, त्या ऋषीच्या कुटीमध्ये जाऊन विचारलं कसं व्यानं, पण शाहीर साहेब बनवा बनवी करायचं नाही ना, मला चुटल्या बनवता का मला ते सवा माधवा शाहीर साहेबजी. तुमचं नाव आता रे गोदवा, तुमचं नाव मोठं सुंदर आहे बरं. तो खोटं नाही बोलू शकत होता, खोटं बोलला तर त्याचं सिंग नष्ट होत होतं आणि खरं बोलला असता तर त्या गायीचा जीव जात होता. म्हणजे हिंसा करू नये हे त्याला योग्य नव्हतं. तर तो म्हणे आंधळा झाला, आंधळ्याचा सोंग केला आणि त्याला सांगलं बाबा मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहो, तर मला काय दिसत नाही, तू काय कोणीकडे गेली तर मला माहिती पाहत बस. त्या गायीचा जीव वाचला, त्याचा जीव वाचला. वागा तुमची शायरी, वा केशवा माधवा शाहीर साहेब, खूप सुंदर आहे तुमची शायरी. तुमच्याकडून काय बोध घेणं नाही होतं आणि बोध घेऊन म्हणत होतं पोराबाळाचं त्यात बाप्पा आपल्या गुरुच्या समान आहे. माझ्या वस्तात रवी बाबू या ठिकाणी तमाशा करत होता. रवी बाबूच्या बरोबरीचे शाहीर आहात तुम्ही, तुमच्याकडून काय गुण घ्यायला पाहिजे पण नाही. नाव सोनाबाईला हाती कतलाचा वाडा आणि उलटा अजून भडवा गिळवा म्हणत होता मग अशी गाण्यामध्ये. शाहीर साहेब विचारानं करा बरं का. हो आता दिवस बोलला बरं, असं नका करू जाता जाता. ऐका मी काय म्हणतो इतिहासाचं गाणं म्हणतो. सूरज कितनी ही भी धूप दे, सूरज कितनी भी धूप दे मगर समंदर सुख नहीं सकता. सूरज कितनी भी धूप दे मगर समंदर सुख नहीं सकता. चलाने लगू तीर और कभी रुक नहीं सकता. और श्याम बाबू का निशाना कभी चूक नहीं सकता. वाह जी शाहीर साहेब, खूप तुमची बुद्धीला, खूप तुमची शाहिरी. आणि उलट मला विचारलं शाहीर साहेबांनी, असा एक शाहीर झाला. सर्वात प्रथम त्यानं गाणं गावलं आणि सप्तरंग म्हणजे त्याला कोणता तरी नगारावर फक्त डब म्हणत होते, डब त्याला असा षष्टकोणी गायचा तो पंचकोणी षष्टकोणी, तो डब कोणा वाजवला शाहीर साहेब. आता माझी शायरी नव्हती तेव्हा, तुमची असेल जी, पण मला वाटते त्याचं गाणं माहित नाही आहे आणि तुम्ही सांगणार आहात मला. पण होनाजी बाग यानं सर्वात प्रथम तो नगारा वाजवला असावा, पण गाणं वगैरे काय आठवत नाही. अरे खोटं खरं सांगायला काय ऐका मी काय म्हणतो. इतिहासाचं गाणं ते सविता चमचमनारा तेज सविता
वस्तात म्हणत होते कोण बोरेसर शाहीर खरा तुम्ही ओळखो खऱ्या ज्ञानाची शाहीर मानाची आहे विद्वानाची बरोबर आहे की नाही त्यासारखी तुम्ही विद्वाना तुम्ही विद्वाना म्हणून आपल्यापेक्षा गैरवृद्ध माणसाला मी त्यालाच बोलणार का नाही 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 असं नाही होणार सर तुम्ही मला काही नाही म्हणाल तर मीही तुम्हाला काही म्हणणार नाही आणि म्हणून मी काय म्हणतो माझा एक शब्द आहे साहेब इतिहासाच्या पानावर शायरी आहे म्हणता होलाजी बार तानाजी माला सूर्यानंद फंडी माधवराव पेशवे मने परशुराम यासारख्या सूरवीरांनी या शायरीच्या हातामध्ये चंगदर लाव आणि खेळोपाडी गावोगावी जाऊन या जनजागृत केलं लोक एकत्रित करायचं काम जर केलं असेल तर या शाहिरीच्या माध्यमातून झालं परंतु आता ऐकणारे लोकच बरोबर नाही तर शाहीर काय करणार आहे जोपर्यंत शाहीर एकमेकाची माय बहीण येई नाही जोरुपेटीवर येई नाही तोपर्यंत त्याचा तमाशा चांगला झाला नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून म्हणतोय मान्यवर इतिहासाचे पाने बोलती
काय सुंदर नाव आहे तुमचं. आहे की नाही? अरे सुंदर तुमच्या गाण्याची बोली. हा बंधुता या गुरुगानाचा मार्ग धरा. या गुरुगानाचा मार्ग धरा. भाऊ शकते ज्यांनी स्टेज प्रोग्राम कधी केला नाही, परंतु ते लोकशाही झाले. एवढे कादंबऱ्या लिहिल्या, एवढे त्यांनी सुंदर सुंदर काव्य संग्रह लिहिले, पोवाडे लिहिले आणि त्यांच्यामधून हे कमी शिकलेले होते तरी पण लोकशाही झालं. कशामुळे? एवढे महापुरुषाचे विचार चांगले आहेत. आणि म्हणून मला म्हणायचं मान्यवर शाहीर साहेब, सुंदर शायरी आहे. शायरी संता घरी नांदे निर्गुणपुरी. बरोबर आहे ना जी? या शायरीच्या माध्यमातून आपला देशाच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपली शायरी चालत होती. शायरी चालत होती. बाळ गंगाधर लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये गणपतीची स्थापना केली. कशासाठी? हे लोक एकत्रित यावे आणि यांचा जातीभेद नष्ट व्हावा आणि सर्व एक आहोत, भारतीय माझे बांधव आहे, एकत्रित यावं यासाठी बाळ गंगाधर लोकमान्य टिळकांनी त्या काळामध्ये एकेकाळी भारतावर इंग्रजाचे राज्य होते, ते प्रातंत्र्य नाहीसे करून आपला देश स्वतंत्र करण्याचा बाळ गंगाधर लोकमान्य टिळकांनी तरुणपणे निश्चय केला होता. जन्मसिद्ध माझा हक्क आहे रे. ऐका पुढे काय म्हणतो. फाटे राहिले असं काहीतरी स्पष्ट बरोबर ऐकायला येत नव्हतं. त्याच्या घरची उलटी फुलं पाण्याला सुंदर गाणं होतं मान्यवरांचं. शिवाजी राजा होऊन गेला, इतिहासाच्या पानावर आला. तर मान्यवर शेख साहेब, औरंगजेबाच्या माणसांनी भर चौकामध्ये एका सुभेदाराची सून होती. एका सुभेदाराची सून आली तेव्हा या औरंगजेबाच्या माणसांनी भर चौकातून तिला उचलून नेलं. एका सुभेदाराच्या सुनेला उचलून नेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली
आणि शिवाजी महाराजाला बोलू लागले, काय बोलू लागले? महाराज पहा तुम्हासाठी अप्सरा आणली. होय ना. कोण म्हणायचे? औरंगजेबाचे माणूस, औरंगजेबाचे बाई म्हणजे व्यक्ती माणूस. महाराज तुम्हासाठी अप्सरा आणून दिली हो, आमचे त्या दाम, आम्ही चाललो. शिवाजी महाराज काही न बोलतो त्याला पाठवून दिले. मूर्खाबरोबर वाचली गीता, रातचा गोंधळ कसा होता म्हणजे यांच्यासोबत काय बोलायचं आहे ते गेले. त्यावेळेस शिवाजी महाराज तिला विचारू लागले, हो ग चंद्राच्या कोरे समान एवढी सुंदर आहेस, होय ना. देखणी आहेस, सुरेख आहेस, तर मला सांग काय? तू कोणाची कोण आहेस? कोणाची आहे? तू कोणाची लेक आहेस? तेव्हा ते सांगायला बसले, महाराज मी एका सुभेदाराची सून आहे, अच्छा. मी एका सुभेदाराची सून आहे. आणि भर चौकातून या औरंगजेबाच्या माणसाने मला उचलून आणलं, तुमच्या समोर ठेवलं आणि ते पळत गेले. नालायक नराधाम. अगं काय? तू किती सुंदर जरी असलीस ना, तू धोकायचं नाही. नाही ना. तू अशा व्यक्तीजवळ आली आहेस ज्या व्यक्तीजवळ तुला आणून दिला आहे. ते व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणायचे, ग किती सुंदर आहेस, देखणी आहेस, इंद्राच्या कोरे समान आहेस. मला जर तुझ्यासारखी माझी बहीण असती, जर तुझ्यासारखी माझी आई असती, अधिक भाग्यशाली ठरलो असतो, होय ना. अधिक भाग्यशाली ठरलो असतो. आणि म्हणून शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते, या माझ्या महिन्यावर होणारे अन्याय अत्याचार दूर झाला नसता. शिवाजी महाराजाची देण आहे. शिवाजी महाराजांनी काढलेली तलवार, जय भवानी जय शिवाजी. तर गुरुजी हे केव्हापासून पडलं असेल, जय भवानी ने जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. आणि म्हणून जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजानं त्या मुलीला साडी चोळी घेतलं, त्या सुभेदाराच्या सुनीला साडी चोळी घेतलं, तिचा मानपान केला आणि स्वतः त्या सुभेदाराच्या घरी येऊन दिलं. ते माझे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. ते माझे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. आहेत का कोणी असं झालं? झाले का कोणी होती? म्हणून त्या व्यक्तीच्या नावाचा इतिहास गाजत आहे. म्हणतात ना, तुका मेला, तुका मेला, पण चौकाले काढून तुकाराम वापस आला. तुका मेला, त्याला चौकाला नेला, पण त्या चौकाला काढलं, तुकाराम महाराज वापस आला. आला आला असं की नाही शेख साहेब? त्याच्या नावाची कीर्ती वापस आली. आली की नाही? त्या चौकाची आली का? अशी गोष्ट आहे. चला